आई बघा इथे कोथिंबीर कापतायत. हे बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशावर आहे. तर आज आपण बघणार आहोत खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीर वडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अशा कुरकुरीत कोथिंबीर वडी करून बघा. चला आईने आता मस्त बारीक कोथिंबीर कापून दिली आहे. आता आपण याच्यात घालूया बेसन, हळद, आपला घरगुती मसाला, त्याच्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. मी गरम मसालाही थोडंसं याच्यात टाकला आहे, धनेपूड, थोडीशी आला पेस्ट आणि हे सगळं मसाले घातल्यावरती खूप छान अशी टेस्ट येते त्याला. आणि त्याला आता आपण मस्त एकजीव करून घेऊया. आता हे थोडं मिक्स करून घेतल्यावर याच्यात घालूया आपण पांढरे तीळ घातल्यावरती जेव्हा आपण फ्राय करतो आणि जेव्हा खातो त्यावेळेला ते मस्त असे कुरकुरीत लागतात आणि टेस्टही छान येते. त्याच्यामुळे थोडेसे तीळ याच्यात मी घातले आहेत. आता ह्याला परत मिक्स करून घेऊन आपण ह्याची छोटी रोल बनवून घेणार आहोत असे, आणि ते चाळणीमध्ये ठेवायचे आहे. तर चाळणीमध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं, म्हणजेच ते जे रोल आहेत ते चाळणीला चिटकत नाहीत. चला तर मग असेच आता मी सगळे रोल बनवून घेते. रोल बनवत असताना बघा मी थोडं पाणी ॲड केलं आहे. जास्त पाणी तुम्ही पहिलंच ॲड केलं तर ते पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे हे जेव्हा मिक्स करता तेव्हा थोडं पाणी ॲड करायचं, म्हणजे परफेक्ट आपल्याला पाणी किती यूज करायचं हे समजतं आणि त्यामुळे आपली वडी ही एकदम परफेक्ट बनते. ते पीठ पातळ होत नाही. चला आता आपले रोल बनवून झाले आहेत. इथे बघा मी पाणी गरम करत ठेवलं आहे. तर यावरती आता आपण ठेवूया चाळण आणि हे जे रोल आहेत याला 10 ते 10 मिनटं चांगलं वाफवून घेणार आहे, म्हणजे ते पीठ आहे जे व्यवस्थित शिजतं. आणि आपण असे प्रेस करून बघू शकतो, जर ते वेगळे होत असतील चाळणीतून तर आपण समजू शकतो की ते प्रॉपर त्यांना वाफ लागलेले आहे, ते उकडलेले आहेत असं आपण समजू शकतो. तर त्यांना आता मी बघा बाहेर काढून घेतलं 10 मिनिटांनी आणि आता आपण त्याला चाळणीतून सेपरेट करून घेऊया. थोडेसे थंड झाल्यावरती मी त्यांना आता करून घेणार आहे कट. आणि इथे बघा आता 2 रोल माझे झाले आहेत. तर आता मी बाकीचे रोलही ठेवले आहेत. याला आता आपण कट करून घेऊया. याला जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, मीडियम साईजमध्ये याला आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच जेव्हा ते फ्राय होतात तेव्हा ते कुरकुरीत क्रिस्पी लागतात. बघा माझ्या छान अशा वड्या कट करून झाल्या आहेत. आता आपण त्यांना साईडला एका ताटात काढून घेऊया आणि त्यांना फ्राय करून घेऊया. आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण वड्या फ्राय करून घेऊया. तर ह्या मध्यम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. तर जर तुम्ही जास्त गॅस केलात हाय फ्लेमवरती तर तुम्हाला अशा वड्या लाल झालेल्या दिसतील, बट त्या आतून फ्राय होणार नाहीत. त्याच्यामुळे मध्यम आचेवरती छान असं यांना दोन्ही साईडने परतून भाजून घेऊया आपण. बघा माझ्या वड्या दोन्ही साईडने मस्त अशा भाजल्या आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्ट पाणी वगैरे सगळं यूज केलात तर तेलही जास्त शोषून घेत नाही. मस्त अशा त्या ड्राय वड्या होतात, ऑइली होत नाहीत. चला आता अशाच प्रकारे मी माझ्या बाकीच्याही वड्या फ्राय करून घेते. बघा छान अशा माझ्या वड्या रेडी झाल्यात. आता ह्या वड्या आपण भातासोबतही खाऊ शकतो, नाश्त्यासोबतही खाऊ शकतो, एक छोटासा स्नॅक्स ब्रेकफास्ट म्हणूनही खाऊ शकतो सॉसबरोबर. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूप छान टेस्टी कोथिंबीर वड्या लागतात. आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.